नमस्कार, मी विजय काते. आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल. येत्या निवडणुकी काही महिन्यातच येणार आहेत, विधानसभेच्या निवडणुका. पण ह्याच्या अगोदर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक निष्ठावंत शिवसैनिकांनी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सर, आम्हाला काय सांगाल? एक शिवसैनिक, फार मोठे कट्टर उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांनी आज भाजप पक्षामध्ये प्रवेश केला, त्याबाबत आपण काय सांगाल? बघा, भारतीय जनता पक्ष ह्या मीराबाईंचा सर्वात मोठा पक्ष आहे, देशाचे सर्वात मोठा पक्ष आहे. प्रत्येक पक्षाची ही मानसिकता असते की आपला पक्ष अजून बळकट व्हावं, शक्तिशाली व्हावं, यासाठी अनेक लोकांना जोडायचा प्रयत्न आपण करतो. विरकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ता होते. या मीरा भाईंदरचं स्थानिक नेतृत्व, आमचे जिल्हा अध्यक्ष किशोर शर्माजी, आमचं सर्व चर्चा होऊन हा तो अंतिम निर्णय झाला की या शहराला विकास गतिशील करायचा असेल, या कार्यकर्त्यांना सन्मान द्यायचा असेल, कार्यकर्ता कोण काळजी, तर हा भारतीय जनता पक्षच आहे. म्हणून आज ते नरेंद्र मोदीजींचं पक्ष, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस, मीरा भाईंदरचे आमचे किशोर शर्माजी आणि बावनकुळे साहेब महाराष्ट्राचे अध्यक्ष, या सर्वांचा विचाराने प्रेरित होऊन त्यांनी भारतीय जनता पक्ष स्वीकारला. भाजपने ज्याप्रमाणे मीरा भाईंदरला विकास केला आहे, तर प्रत्येक माणसाची इच्छा आहे की भारतीय जनता पक्ष हा उत्तम पक्ष आहे या शहरामध्ये, ज्यामध्ये आपण जुडल्यानंतर आपण लोकांना न्याय देऊ शकतो. सर, नक्कीच गेल्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आपण हार पत्करली होती, पण तरीही पक्षाची निष्ठा तुम्ही सांभाळत आणि सत्तेत नसतानाही सर्वसामान्यांची रेलचाल ही अजूनही तुमच्या कार्यालयामध्ये आहे. तुम्हाला ह्या मीरा भाईंदर शहरातले चाणक्य बुद्धीचं तुम्हाला म्हणून म्हटलं जातं. या भाजप पक्षाबद्दल तुम्ही काय सांगाल? बघा, मी भारतीय जनता पक्षाचा विचारधाराने जोडलेला व्यक्ती आहे आणि आत्तापर्यंत बघितलं, मी गेल्या 15 वर्षात भाजप म्हणजे भाजप, अनेक लोकांना आम्ही जोडलं, विविध पक्षात आला, संघटन मजबूत केलं, देशातले पक्ष मजबूत झाला आणि या शहरातही मजबूत झालं. आणि आज मीरा भाईंदर सर्वात मोठी तुटक मॅजॉरिटीने आमचे नगरसेवक आहे. आम्ही सत्तेत नसताना आमच्यासोबत 7 नगरसेवक इतर पक्षातनं जोडले गेले. उदाहरण सांगतो, तर त्यांचा विश्वास या स्थानिक कार्यकर्त्यांवर सुद्धा आहे, पक्षावर पण आहे आणि कामावर पण आहे. तर मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळात पण मोठ्या संख्येने इतर पक्षाची लोक हे भाजपसोबत जोडणार. सर, नक्कीच कालच एक काँग्रेसचा फार मोठा इथे मेळावा झालेला, मोठे मोठे दिग्गज नेते इथे आलेले आहेत. त्यांनी भाजप पक्षावरती, आपले पंतप्रधान यांच्यावरतीही त्यांनी आरोप केलेले आहेत की राहुल गांधींना ते घाबरले आहेत, म्हणून राहुल गांधीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होते. तर आपण स्वतः भाजपाचे एक पदाधिकारी या, तुम्ही काय सांगाल या गोष्टीवर? बघा, मीरा भाईंदरला काँग्रेसचं वर्चस्व नाही आहे, आपल्यालाही माहीत आहे. एक पर्टिक्युलर एरिया सोडल्यानंतर ते बाहेर कुठेही नाही आहे. आणि एका काळ होतं की मीरा भाईंदरला काँग्रेसचं वर्चस्व होतं. आता हे त्यांनाही माहीत आहे, म्हणून ती बैठक या ठिकाणी आयोजित केली. कदाचित वातावरण होऊन त्यांना फायदा होऊ शकतो का, पण या शहराचे नागरिक हुशार आहेत, समजदार आहे, असं काही होणार नाही. या शहरामध्ये ते प्रयत्न करत होते. राहिला प्रश्न ते मोदी साहेब, ते नेहमीच बोलत असतात, याच्यात नवीन काय, जे जेवढं बोलतात तेवढं मोदी साहेब वाढत असतात. आणि काँग्रेस काही स्वतःबद्दल बोलायचं काही नाही म्हणून मतलब आपली लाईन बडी नाही कसं दुसरी की छोटी करू, या विचारधारा, या मानसिकताने काँग्रेस काम करते. पण जनता आता समजदार आहे, नवीन येणारी तरुण पिढी ही समजदार, असं क्रिटिसाइज करून चालणार आहे. तुम्हाला त्या पिढीला विश्वास द्यावा लागेल, येणाऱ्या पिढीला, या नागरिकांना, की आपण त्यांच्यासाठी काय केलं आहे किंवा काय करू शकतो. या क्रिटिसाइज करून आता काय राजकारण होत नाही, असं माझं तरी मत आहे. नक्कीच हे मीरा भाईंदर शहराचे भाजप नेते नरेंद्र मेहता हे आपल्यासोबत होते. त्यांनी सरळ सांगितलेलं की मीरा भाईंदर शहर हे भाजपाचं गड होतं आणि ह्याच्या पुढेही राहील. अधिक बातमीसाठी आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल.